महादेवपूरचे काही युवक वर्ग आहे त्यांच्याकडे आलो आहे. कसं आहे आपल्या ग्रामपंचायतचे जे सरपंच आहे ते कशा पद्धतीने काम करते आपल्या आहे का आपल्याला कसं वाटतं त्यांच्या? ते जर खरं सांगायचं जर ठरलं तर ते युवा पिढीचे सरपंच आहे. त्यांनी गावामध्ये उत्कृष्ट अशा रीतीने काम केलेलं आहे. तसं ग्रामपंचायत ते अशी 3 मजली अशी ग्रामपंचायत मानत आहे. परत पाण्याचा प्रश्न सोडवत आहे. तिकडं खाली गार्डन आणि सभामंडपाचं पण व्यवस्थित अशा प्रकारे असं काम करत आहे. ते सर्वांना धरून चालणारे आणि युवा मंचाला धरून चालणारे असे खंबीर असे नेते आहे. तसं त्यांना आम्ही जर पुढे जर चालू त्यांना अजून वरती पोहोचवण्याचा प्रयत्न करू. नक्की. तुम्हाला काय वाटतं कशा पद्धतीने आपल्या सरपंचाचं काम करतं? सरपंच साहेबांचा कार्यकाळ हा अवघ्या 4-4.5 महिन्याचा असताना त्यांनी आपल्या गावामध्ये तब्बल 27 प्रकारचे कामं मंजुरी करून आणले आणि हे काम करत असताना अतिशय उत्कृष्ट दर्जाचे असे कामं या ठिकाणी होत आहे. जसं तुम्ही बघितलं असेल का ह्या गावाला कुठल्याही प्रकारची ओळख नसताना त्यांचा सुरुवातीचाच मानस असा होता की त्यांनी या गावाला सर्वप्रथम सुरुवात त्यांची ह्या गावाला ओळख कशी देता येईल त्यासाठी त्यांनी 4 ते 5 लाख रुपयाची एक भव्य दिव्य अशी कमान उभारणी केली. त्याच्यानंतर गावाच्या आरोग्याच्या दृष्टीनं जर बघितलं असतं तर भूमिगत गटारी वगैरे आणि सांडपाण्याची व्यवस्था ही अतिशय उत्तमरित्या केली. त्यानंतर त्यांनी फिल्ट्रेशन प्लांट वगैरे या ठिकाणी बसून आणि अनेक प्रकारचे कामं या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. खूप चांगल्या प्रकारचे असे सरपंच या गावाला लाभले आणि खऱ्या अर्थाने त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी आम्ही सर्व युवा तरुण पिढीच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. आम्ही खंबीरपणे त्यांच्या पाठीमागं उभं राहून नक्कीच त्यांना एक दिवस या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री केल्याशिवाय राहणार नाही हा शब्द देतो. तुम्हाला काय वाटतंय कशा पद्धतीने सरपंच काम करते? चांगलं काम करते की तुमच्या पद्धतीने अजून त्यांनी काय काय केलं पाहिजे? त्यांनी एकच ध्यास घेतला होता महादेवपूरचा विकास असं म्हणले होते. त्यांनी ते करून दाखवलं. हेच आम्हाला योग्य वाटलं आणि त्या पद्धतीने त्यांनी ध्यास घेतल्यानंतर ते आम्हाला बोलले होते का महादेवपूरचा विकास हा झालाच पाहिजे. त्यांनी तो नक्की पार केला आहे. त्याच्या पूर्ण आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहे का काय वाटतंय कशा पद्धतीने आपले सरपंच काम करत आहे? आता सरपंचाबद्दल जर बोलायचं तर इलेक्शनमध्ये लोक जाहीरनामे जाहीर करतात आणि आश्वासनं देतात बा लोकांना आम्ही हे करू ते करू. आमच्या सरपंचांनी जाहीरनामा जाहीर केला त्याच्यासाठी त्यांना 6 वर्षाचा 5 वर्षाचा कालावधी. आता कशा पद्धतीने आपले सरपंच काम करत आहे? व्यवस्थित काम आहे? व्यवस्थित आहे. अजून काय तुमच्या इतिहासात असे सरपंच तुम्हाला भेटले चाललेले चांगल्या पद्धतीने काम करत आहे का? आता चांगलं चाललेलं आहे. पहिल्यापूर्वी चांगले आता. बाबा आपल्या गावाची सरपंच कशा पद्धतीने काम करत आहे? चांगलं काम करते. तुम्हाला अजून काय अपेक्षा आहे? त्यांनी काय काय करायला पाहिजे? भरपूर कामं आहे आता करतेच ते चालूच आहे कामं. तुम्ही जेव्हा इथे गावच्या राजकारणात होता तेव्हा अशा पद्धतीने कामं झाले होते का? नव्हते होईल तेव्हा. हा एक सरपंच भेटणं हे तुमचं कशा पद्धतीने काय वाटतं? तेवढे कामं झाले म्हणजे किती उत्साह आहे कशा पद्धतीने सरपंच एक युवा सरपंच म्हणून काय वाटतं तुम्हाला? चांगलं आहे चांगलं आहे. तुम्हाला काय वाटतं कशा पद्धतीने सरपंच काम करतात? एकदम व्यवस्थित काहीच अडचण नाही. सगळे कामं व्यवस्थित चालू आहे. काहीच अडचण नाही आम्हाला. अजून काय काय नाही नवीन काही कामं करायला पाहिजे? काही सगळेच चालू आहे ना. नवीन कामं करूनच राहिले ना सगळे. आता तिकडे खाली चालू आहे हे चालू आहे. तुमची काय अपेक्षा? मग तर चांगलं चालू आहे ना. अपेक्षा काय काम चालू आहे अपेक्षा हीच आहे ना. हाच सभामंडप होता आमचा. हा एकदम पडायला आलेला होता. आता आम्ही तो पूर्ण सभामंडप रिपेअर करून त्याला डागडुजी करून सर्व कलरिंग करून इथं पेवर ब्लॉक बसवले सर्व. म्हणजे तो चौकच एकदम आपण उजेडात आणला आहे. मग इथं आमचा धार्मिक कार्यक्रम होतात सप्ताह वगैरे. मग इथं पार आता वॉटर क्युरिफायर याच्यात बसवलं आहे आम्ही ह्या रूममध्ये. ताई आपले सरपंच कसे काम करते ना? आपल्या का पाणी प्रश्न काय आहे? कशा पद्धतीने पाणी येते का आपल्याकडे रोज? आमच्या गावातले सरपंच चांगले काम करते. आमच्या गावात दररोज सकाळ संध्याकाळ पाणी येतं ना. हो. आणि कशा पद्धतीने जे तुमच्यासाठी महिलांसाठी कशा पद्धतीने ते काम करत आहे? चांगल्या पद्धतीने करते ना. जे योजना असेल ती राबवित्या. आजी सरपंच कसं काम करते आपले? चांगलं काम चाललंय ना. हो का? आणि तुमच्यासाठी नवीन काय केलं आहे त्यांनी? नवीन काय केलं? सगळं चाललंय नवीन. सगळं नवीन केलं आतापर्यंत. तुम्ही माझी सरपंच आहे. तुमच्या कसा तुम्ही त्यांना साथ देताय का कामामध्ये? देतो ना साथ. आता सदस्य तुम्ही आता ग्रामपंचायत सदस्य आहे. तुमच्यापर्यंत काही काम येतं का? तुमच्या वाटेला काही काम येतं का? सगळे ते करून घेता? नाही ना सांगतो ना तो आम्हालाही. मंदिर आहे म्हणजे आमचं एकदम जागरूक देवस्थान आहे. म्हणजे जवळजवळ 350-400 वर्षापूर्वीचा इतिहास आहे.
ते पाहुणे म्हणून गावात आले, नदीत वाहत वाहत येत होते ते. काही आमच्या लोकांनी पकडून म्हणजे त्यांना मूर्ती घेऊन आणि इथं स्थापित केलेली आहे. आणि ते म्हणजे जेव्हा माझ्या राजकारणाची पण सुरुवात त्यांच्यापासून आहे. जेव्हा त्या मंदिराचं काम झालं, लोकांचा आतोनात विश्वास बसला. म्हणजे तेव्हा मी सरपंच नव्हतो, काहीच नाही. सहज असं जीर्णोद्धाराचं मनात आलं, सुरुवात करून टाकली आणि झालं. आणि त्यानंतर आता हे सभा मंडपाने मी आता म्हणजे जे काम चालू आहे, त्यानंतर इथं व्यायामशाळा, तिथं शेजारी स्मशानभूमीचं काम चालू केलं आहे. पुन्हा आमच्याच सर्व जागेंमधून म्हणजे आमच्या स्वतःच्या आजोबा पंजोबांच्या जागा गेल्या आहेत याच्यात. आणि आम्हाला त्याच्या पाण्याचा फायदा नाही, म्हणजे अशी वाईट अवस्था आहे. बाबा तुम्ही गावचे रहिवासी का? शेतकरी कुटुंब आपलं म्हणजे आपल्याकडे आहे का? शेती आहे का? शेती मजूर करतो. मजुरी करता आपले कशा पद्धतीने सरपंच कशा काम करते आपले? सरपंच एकदम मस्त काम केलं. कामाबद्दल नावच घ्यायचं नाही, हे आम्ही सांगतो, पुरं गाव सांगत. आपले सरपंच कशा पद्धतीने काम करताय? एकदम चांगल्या पद्धतीनं. नवीन काही कामं चालू आहे का? नवीन ग्रामपंचायतचं ऑफिस, पारांचे, स्मशानभूमी, सभामंडप, पुन्हा रस्त्यांचे कामं, लाईटचे कामं, सर्व कामं एक साथ चालू आहे. आपल्यासोबत काही शेतकरी आहे. काय आहे काका आपले गावचे सरपंच कशा पद्धतीने काम करताय? खूप चांगलं काम आहे आणि शेतकऱ्यांसाठी पण एकदम सुंदर असं त्यांचं. तुम्हाला काही शासकीय योजना आहे कृषीच्या जे शेतीविषयी, ते तुम्हाला देता का? हो हो, भरपूर माहिती देत राहतात. ज्याला कोणाला लाभ घ्यायचा असला ते घेतात. काही गावातील तरुणी आहे. काय वाटतं आपले सरपंच कशा पद्धतीने काम करतात? आमचे सरपंच खूप चांगल्या पद्धतीने आणि खूप तरुण तडफदार असल्यामुळे त्यांनी अगदी सुरुवातीलाच खूप चांगले आमच्या गावामध्ये काम केलेलं आहे आणि सुरुवात पण केलेली आहे. आणि आमच्या शिक्षणाच्या दृष्टीने पण ते खूप सारे चांगले निर्णय घेत आहे. आपल्यासोबत सरपंचही आहे आणि उपसरपंच आहे. आपण बघतो आता गावात संपूर्ण जाऊन आलो. तरुण वर्ग, ज्येष्ठ वर्ग, श्रेष्ठ वर्ग, सगळ्यांनी सरपंचाच्या कामाची तोंड भरून कौतुक केलं आहे. नाम्यानंतरचे काही कामं आहे नवीन? जाहीरनाम्याच्या नंतरचे कामं सध्या नाही का, आपलं ग्रामपंचायत ऑफिस नवीन आणि व्यायामशाळा आणि सभामंडप मारुती मंदिरासमोर. आपल्या गावचे जे सरपंच आहे कशा पद्धतीने काम करताय, काय वाटतं तुम्हाला? उत्तम प्रकारचे कामं चालू आहे. धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक सगळ्याच गोष्टींवरती त्यांचं चांगलं लक्ष आहे. नमस्कार, आपण आज आलो आहोत नाशिक जिल्ह्यातील महादेवपूर ग्रामपंचायतचे सरपंच साहेब विलासराजे सांडखोरे साहेबांकडे. साहेबांचा परिचय आणि साहेबांची जी कार्यकारिणीची क्षमता आहे ती अतिशय एक सरपंच म्हणून कशा पद्धतीने ना हे त्यांच्याकडे आपण जाणून घेऊ. नमस्कार साहेब, बीके टाइम्समध्ये आपलं स्वागत. आपला परिचय आणि कशा पद्धतीने आपण काम करताय एक थोडक्यात. धन्यवाद बीके टाइम्स. माझे नाव विलासराजे दत्तू सांडखोरे. मी लोकनियुक्त सरपंच महादेवपूर. आत्ताच माझे जवळजवळ 4.5 महिन्याचा माझा काळ झाला आहे सरपंच होऊन. साहेब आपल्या गावातील कोणकोणते कामं चालू आहे आणि कशा पद्धतीने चालू आहे? आता सध्या मी माझ्या गावामध्ये म्हणजे जवळजवळ 27 प्रकारची कामं आम्ही आमच्या गावामध्ये केले. म्हणजे ज्यात आता सुरुवातीचं आमचं काम आहे म्हणजे आम्ही पारांच्या दुरुस्त्या. त्याच्यानंतर म्हणजे जेव्हा मी निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच आमच्याकडे जो 14 वित्त आयोग आणि पेसाचा आणि ग्रामनिधी अशा 3 प्रकारचे निधी आमच्याकडे येत असतात. आणि ह्या तिन्ही निधींमधून आम्ही पहिल्यांदा गावातील भूमिगत गटारी परिपूर्ण केल्या. भूमिगत गटारी परिपूर्ण करण्यासाठी आमचा महत्त्वाचा हेतू असा होता की गावाला आरोग्याच्या दृष्टीने आम्ही सक्षमतेला नेलं पाहिजे. म्हणून पहिल्यांदा आम्ही सर्वात महत्त्वाचं का भूमिगत गटारी परिपूर्ण केल्या. त्याच्यानंतर आम्ही आमच्या गावामध्ये 4 भव्य असे पार बांधलेत, जे पार आज नाशिक जिल्ह्यातील एकदम सुंदर असे पार आहेत. त्याच्यानंतर मी माझ्या काही स्वतःच्या पैशांमधून मी गावासाठी एक सुंदर असे प्रवेशद्वार उभारलं आहे. जे प्रवेशद्वार याच्यासाठी आहे की आमच्या गावाची नाशिक शहरापासून 6-7 किलोमीटरवरती आम्ही असताना आमच्या गावाची ओळख नव्हती, म्हणून आम्ही गावाला ओळख देण्यासाठी प्रवेशद्वार बांधले. त्याच्यानंतर आमची CDW कॅनल मोरी, जी कॅनल मोरी आमची अशी होती का म्हणजे तिची दुरावस्था होती आणि एखादं गाडीचा अपघात होऊन ती गाडी कॅनलमध्ये जाऊ नये म्हणून आम्ही त्या CDW कॅनल मोरीचं आम्ही नूतनीकरण केलं आणि एकदम सुंदर अशी ती CDW मोरी पण आम्ही बांधली आहे. त्यानंतर ज्या ग्रामपंचायत कार्यालयात आपण बसलो आहेत याची अशी अवस्था होती साहेब की ज्या वेळेला आम्ही आलो त्यावेळेला इथे एक टाचनपिन पण नाही आणि पूर्ण ही गळाईची ग्रामपंचायत. इथे एक पार्टिशन होतं आणि एकदमच इथे बसू पण शकत नव्हतं कोणी. अशा परिस्थितीत आम्ही काय केलं की पूर्ण याचं नूतनीकरण केलं. जवळजवळ याला ब्रीफिंग कोबावरती केला. त्याच्यानंतर खाली एकदम याच्यात सुधारणा करून चांगल्या प्रकारचं जे ग्रामपंचायत आपण ज्याला म्हणतो
तो आम्ही आमचा मानस ठेवून आम्ही एकदम चांगली ग्रामपंचायत इथं तयार केली आहे. त्याच्यानंतर आम्ही नवीन अंगणवाडीचं काम आमदार साहेबांच्या स्थानिक डोंगरी विकास निधीमधून आम्ही ते तयार केलं आहे. त्याच्यानंतर जिल्हा परिषद सेस निधी आणि आमच्या 14 वित्ताचा जो काही निधी आहे याच्यातून आम्ही शाळेला एक वॉल कंपाऊंड तयार करतो आहे, म्हणजे ज्याचे पैसे पण त्याच्या वर्क ऑर्डर झाली आहे आणि ते पण काम तुम्हाला एवढ्या कमी दिवसात चालू होताना दिसेल. त्याच्यानंतर शाळेला आम्ही कमान तयार केली, जे प्रवेशद्वार शाळेचं तयार केलं की जेणेकरून शाळेची एक ओळख आणि आमच्या गावाची एक ओळख व्हावी याच्यासाठी आम्ही शाळेची एक कमान पण तयार केली. त्याच्यानंतर आम्ही खासदार हेमंतआप्पा गोडसे यांच्या स्थानिक विकास निधीतून आम्ही 10 लाख रुपयाचा भव्य असा सभामंडप इथे तयार करतो आहे. जो सभामंडप याच्यासाठी म्हणजे तो सभागृह गोरगरिबांचे आणि आमच्या गावात 65% आदिवासी समाज आहे आणि तो आदिवासी समाजाचे लग्न तिथे झाले पाहिजे आणि कोणते तरी एक धार्मिक कार्य पण तिथे घडले पाहिजे यासाठी आम्ही तो सभागृह पण तयार करतो आहोत. आणि तरुण मुलांना म्हणजे जेणेकरून आपण म्हणतो ना, आरोग्याच सर्वात महत्त्वाची धनसंपदा आहे आणि त्या म्हणजे आरोग्य तयार करण्यासाठी मी मुलांसाठी एक सुंदर अशी व्यायामशाळा आज तिचं काम चालू केलं आहे. क्रीडा विभागाकडनं मी तो निधी उपलब्ध करून व्यायामशाळा पण चालू केली आहे आपण. त्याच्यानंतर जनसुविधेचा एक निधी आहे, त्या जनसुविधेच्या निधीमधून आपण स्मशानभूमीचं काम चालू केलं आहे, म्हणजे आता स्मशानभूमीचं पण काम आता सुरू झालं आहे. त्याच्यानंतर आमच्या मूलभूतमधून आमदार साहेबांना एक कोठा दिला जातो, त्या निधीमधून आम्ही मूलभूतमधून 10 लाख रुपयाचं एक बंदिस्त सभागृह तयार करतो आहे. पण ते बंदिस्त सभागृह न तयार करता आम्ही ग्रामपंचायत कार्यालय उभं करतो आहे त्यात. आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे म्हणून एक योजना आहे, त्या योजनेमध्ये आम्हाला 18 लाख रुपये त्या ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी आम्ही तयार केले आहेत. पण आम्हाला ते ग्रामपंचायत कार्यालय बांधण्याचा हेतू असा की ते ग्रामपंचायत कार्यालय आम्ही फक्त ग्रामपंचायत कार्यालयच नाही तर ग्रामसंसद आम्ही तयार करतो आहोत. आता माझ्या गावात 1708 लोकसंख्या आणि 1708 लोकसंख्येला आमच्या 1.5 लाख रुपये फक्त गावाचा ग्रामनिधी, याच्यात आम्ही कुठल्याही प्रकारचा खूप मोठा विकास करू शकत नाही. पण मी सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली का कितीतरी 309 प्रकारच्या या ग्रामपंचायतीसाठीच्या योजना आहेत ज्या शासनाने निर्मित करून दिलेल्या, पण त्या योजनेचा अभ्यास असणे आणि मग त्या योजनेच्या माध्यमातून ते कामं निर्माण करणे आणि त्याचा पाठपुरावा करणे याच्यासाठी म्हणजे सर्वात महत्त्वाची खूप मोठी कसब लागते. आणि मग आम्ही त्या प्रकारे तो निधी उपलब्ध करून आणला. त्याच्यानंतर आमचं गाव गंगापूर डॅमच्या पायथ्याशी असताना इकडनं नदी तिकडनं कॅनल आणि एक बाजूला जमीन, म्हणजे असं द्वीप आपण ज्याला म्हणतो, आमच्या गावाला इतर बाजूने म्हणजे असं द्वीप आहे आणि इतकं सुंदर पाण्याचं ठिकाण असताना आमच्या गावात पाण्याचा प्रश्न आहे. मग मी काय केलं, मी ERFमधून एक देखभाल दुरुस्ती म्हणून जिल्हा परिषदेची एक योजना आहे, त्या योजनेच्या मार्फत मी आता जवळजवळ 28 ते 29 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. फक्त शासनातर्फे त्याचे पैसे येणं बाकी आहे. त्याच्यानंतर मी गावातला तो पाण्याचा प्रश्न पण जवळजवळ 100% सोडवला आहे. मग पाण्याचा दुसरा आरोग्याचा प्रश्न जो आहे तो आरोग्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही महत्त्वाचं सिएट कंपनी त्यांच्या CSRमधून एक वॉटर प्युरिफायर आणलं आहे. 4.5 लाख रुपये किमतीचं वॉटर प्युरिफायर, ते इतकं सुंदर प्युरिफायर त्यांनी आम्हाला दिलं आहे. त्यांचं पण मी खरंच मनापासून आभार मानतो की त्यांच्या CSRमुळे आमच्या गावातील लोकांना दूषित पाण्याचा सामना करावा लागणार नाही. त्याच्यानंतर महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आम्ही सॅनिटरी पॅड इथे उपलब्ध करून दिले आहे. त्या अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर हे त्या गोष्टी बघतायत. त्याच्यानंतर याच्यानंतर म्हणजे जे पण आमचे कोणते निधी उपलब्ध केले याच्यासाठी खऱ्या अर्थाने खूप मोठा पाठपुरावा आम्हाला त्यासाठी करावा लागला. आणि महत्त्वाचं आता आम्ही पेवर ब्लॉकसाठी आम्ही आता 5 लाख रुपये मंजूर करून आणले आहे, जेणेकरून आमचा एक पेवर ब्लॉकचा पूर्ण मेन रोड तयार होईल. तो मूलभूत ह्या योजनेतून आम्ही तो 5 लाख रुपये निधी मंजूर करून आणला आहे. 2,99,000 रुपये निधी हा आपण म्हणजे कॉन्क्रिटीकरणासाठी मूलभूतमधूनच आणला आहे. त्याच्यानंतर मी मूलभूत निधीमधून हायमास्टचं काम तयार केलेले, म्हणजे आता 1.5 लाख रुपयाचे 2 हायमास्ट आपण टाकतो आहे, जेणेकरून गावात उजेड व्हावा आणि पूर्ण लोकांना म्हणजे उजेडात लोक असावेत याच्यासाठीचा माझा तो मानस आहे. त्याच्यानंतर मी आता गावाच्या म्हणजे शाळेला एका फाउंडेशनशी माझी चर्चा चालू आहे, ज्याच्यासाठी मला 10 लाख रुपये लोकवर्गणी पाहिजे.
म्हणजे जर ती 10 लाख रुपये लोकवर्गणी मिळाली तर आम्हाला 1 कोटी रुपये म्हणजे 90 लाख रुपये एक इम्पॅथीज फाउंडेशन म्हणून आम्हाला देण्यासाठी तयार आहे. म्हणजे माझा असा मानस आहे की माझे मुलं जसे इंग्लिश मिडियमला शिकतात तसेच माझ्या गावातील माझ्या कुटुंबातील सर्वच विद्यार्थी हे एका चांगल्या शाळेत शिकले पाहिजे. आणि आमच्या गावात शाळेतील मुलांना खेळण्यासाठी कुठल्याही प्रकारचं ग्राउंड नव्हतं. आता आम्ही इथे लॉनचं काम करतो आहे आणि एकदम सुंदर असं त्यांना लॉन आणि बीटस्तरीय स्पर्धा हे आमच्या गावात झाल्या पाहिजे. बीटस्तरीय स्पर्धा जर झाल्या तर त्या गावाचं नाव पण होतं आणि तेथील विद्यार्थ्यांना एक चालना पण मिळते. याच्यासाठीचा माझा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि साहेब आपल्या ह्या गावामध्ये आपल्या रोजगारासाठी आपल्या नवीन नवीन कोणकोणत्या योजना आपण करणार आहात? आता माझ्या सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की म्हणजे रोजगार निर्मितीसाठी मी पहिल्यांदा सुरुवातीला काय केलं की ज्या मुलांना म्हणजे ज्यांच्याकडे एक म्हणजे जे नोकरी करू शकतात, ज्यांच्याकडे फक्त स्किल हे नोकरीचं आहे, मग मी त्या मुलांना काय केलं की त्यांनी नोकरी करावी. मग मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये म्हणजे मला म्हणजे माझ्या पास्टमध्ये मी पूर्वी प्लेसमेंट चालवायचो आणि त्या प्लेसमेंटमुळे मला भरपूरशा कंपन्यांशी माझे कॉन्टॅक्ट होते. त्याच्यामुळे मी 25-30 मुलांना आल्या लागलीच 25-30 मुलांना मी नोकरी उपलब्ध करून दिली, जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये आता कामाला जायला लागले. त्याच्यानंतर मी आता माझ्या स्वतःचं एक सिमेंट प्रोडक्टचा एक व्यवसाय चालू करतो आहे, जो सिमेंट प्रोडक्टचा व्यवसाय याच्यासाठी की माझ्या गावातील मुलांना इथे रोजगार मिळेल आणि ते इथे कामं पण करतील. आणि थर्ड मी जेणेकरून काही असे उद्योगधंदे आणि महिला सबलीकरणासाठी व तरुण वर्गासाठी मी इथे काही जे बचत गट आहेत त्या बचत गटांच्या मार्फत आपलं काही असे लोन्स मिळतात आणि त्याच्यामार्फत जर गावाची एक जागा आहे तिथे मी एक उद्योग व्यवसाय चालू करून पहिलं महिलांचं पण सबलीकरण करणार आहे. आणि प्रत्येक मुलामध्ये ज्याच्यामध्ये जी काही क्वालिटी आहे त्याला आपण व्यवसायाच्या मार्गे मी जास्त लावण्याचा प्रयत्न करतो आहे. कारण नोकरीपेक्षा व्यवसाय अतिश्रेष्ठ असतो आणि याचं महत्त्व पण मी प्रत्येकाला पटवून देत आहे. आणि ज्या प्रकारे ज्या मुलाला ज्याच्यात आवड असेल किंवा ज्या व्यवसायात आवड असेल मी त्याला त्यापर्यंत पोहोचवण्याचा मी स्वतःही प्रयत्न करतो आहे. आणि साहेब आपल्या गावामध्ये जे एक नवीन काही प्रश्न असतील किंवा आपला जो एखादा ज्वलंत प्रश्न जो वर्षानुवर्ष पडलेला होता, असे काही प्रश्न आपल्या कारकिर्दीमध्ये सुटले गेले आहे का? आता काय झालं, मी म्हणजे 4.5-5 महिनेच झाले सरपंच होऊन. मी मगाशी पण तुम्हाला सांगितलं, पण असं म्हणतात ना का भोलेनाथांनी एखाद्या व्यक्तीकडे ती गोष्टच द्यायची ठरवलेली असते. म्हणून माझ्याकडनं सर्वात महत्त्वाची एक गोष्ट घडली की 50 वर्षाचा एक आमच्या गावचा वाद होता. म्हणजे तो रस्ता शिवरस्ता होता, महादेवपूर, जलालपूर आणि डांबाळेवाडी अशा 3 गावांना जोडणारा एक रस्ता. तो रस्ता वर्षानुवर्ष फक्त भाऊबंदकीच्या आणि एका छोट्याशा वादामुळे तो बंद होता. पण तो वाद इतका विकोपाला जाऊन त्यांच्या पूर्ण कोर्ट केसेस वगैरे झाल्या होत्या. पण ज्यावेळेस मी त्यांना समजून सांगितलं, रस्त्याचं महत्त्व कळवलं आणि त्यांना ज्या व्यक्तींपासून म्हणजे ज्यांची अडचण होती, असे कैलास डावरे आणि आमच्या ज्या सदस्य आहेत अलका डावरे, त्यांचे ते मिस्टर होते, त्यांच्या सासऱ्यांपासून म्हणजे हे खूप वर्षांपासून जे वाद होते. पण त्यांना जेव्हा मी समजून सांगितलं की हे वाद करण्यापेक्षा तुम्ही जर हे सलोख्याने मिटवलं तर इतर गावांनाही त्याचं बेनिफिट मिळणार आहे आणि कितीतरी लोकांच्या दुवा तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे हे खूप चांगल्या पद्धतीने मी त्यांना समजून सांगून माझी मध्यस्थी यशस्वी ठरली आणि माझ्याकडनं तो वाद एकदम 100% सॉल्व झाला. आणि आत्ता कितीतरी लोक त्या आनंदाने त्या रस्त्याने जाता येत आहेत. कितीतरी मुलांना तिथून रस्त्याने जाताना येताना खूप त्रास व्हायचा आणि 6-7 किलोमीटर अंतर हे माल म्हणजे जो पण आपला शेतमाल असायचा तो शेतमाल काढून आणि तो विकण्यासाठी 6-7 किलोमीटरवरतून त्यांना दुरून चक्कर मारून जावं लागायचं. तर तो सगळ्यांचा प्रश्न तो मिटवला. साहेब आपला जो परिचय आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या काम करण्याची क्षमता एकदम चांगल्या पद्धतीने अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. पण साहेब इतर सरपंचांना तुम्ही काय आव्हान करणार की इतर ग्रामपंचायतीसाठी तुम्ही काय आव्हान करणार? मी तर खरंच सांगतो की प्रत्येक सरपंचाने जर स्वतःच्या गावाला कुटुंब मानलं आणि कुटुंब मानून जर संपूर्ण गावाच्या विषयी जर त्यांनी जर प्रेम केलं तर 100% ते त्याचा गावाचा विकास करू शकतील. म्हणजे मी मोदी साहेबांच्या ह्या निर्णयाचं इतकं मोठं स्वागत करतो की त्यांनी थेट जनतेतून एक सरपंच निवडून देण्याची जी प्रक्रिया राबवली त्या प्रक्रियेच्या मार्फत आणि 14 वित्ताचा निधी हा थेट केंद्र शासनामार्फत ग्रामपंचायतीकडे वर्गीकरण होतं असतं. म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की एखाद्या सरपंचाने जर ठरवलं तर तो गावाचा विकास करू शकतो. आता काही लोकांचं असं म्हणणं असतं का मी सरपंच झालो, मी गावाचा विकास करू शकत होतो,
पण मला गावातील काही लोकांच्या अडचणींमुळे मी ते करू शकत नाही, माझ्या गावात मला विरोध आहे. तर मी अशा लोकांना एकच सांगू इच्छितो का तुम्हाला जर गावात विरोध होणार आहे हे तुम्हाला अगोदरच माहीत असताना तुम्ही सरपंच व्हायचंच नव्हतं. एकतर तुम्ही कोणत्या विरोधालाही घाबरू नका आणि तुमच्यात एक हिंमत ठेवा की 100% कोणताही विरोध हो, तुमचा विकास कार्य करण्याची जर क्षमता जर तुमच्यात असेल. आणि मला एक सांगा की काही लोक म्हणतात ग्रामपंचायतीकडे निधी कुठे असतो. अरे हा ग्रामपंचायतीकडे निधी नसतोच. मी तर पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट सांगतो का 1.5 लाख रुपये फक्त मला ग्रामनिधी आहे आणि 1.5 लाख रुपयाच्या ग्रामनिधीमध्ये मी जर 3 कोटी रुपयाची कामं जर महादेवपूरमध्ये अवघ्या 4.5 महिन्यात निर्माण करू शकतो आहे, तर मी काही सोन्याची कांडी घेऊन बसलेलो नाही. फक्त माझ्याकडे ती गोष्टीची तळमळ आहे आणि मला प्रत्येक वेळेला हे वाटतं की मला माझ्या गावाला एखादं म्हणजे जसं महाराष्ट्रामध्ये एखादं गाजलेलं गाव मी बघतो, पाटोदा, हिवरे बाजार, या गावांविषयीची जेव्हा मी आचरण करत असतो, जेव्हा मी त्या गावांविषयी विचार करत असतो, तर हे लोक जर इतकं सुंदर गाव घडू शकत आहेत तर मी एक सरपंच नात्याने इतकं सुंदर गाव का घडू शकत नाही. आणि जेव्हा माणसाकडे एक स्वप्न असतं की माझं गाव, माझं कुटुंब, म्हणजे गावाला ज्या दिवशी आपण कुटुंब मानतो आणि त्या कुटुंबाला आपण सर्वश्रेष्ठ स्तरावरती ज्यावेळेस घेऊन जायचा विचार करतो, त्यावेळेला तो व्यक्ती कुठल्याही प्रकारची माघार घेत नाही आणि तो सतत कार्य करत असतो. म्हणजे मला इतर सरपंचांना हेच सांगायचं आहे की माझ्या 1708 लोकसंख्या आणि 1.5 लाख रुपये निधी असतानाही मी विकास कार्य करू शकतो आहे गावासाठी. तर तुम्हीही जर समजा अशा प्रकारचं विकास कार्य जर घडवलं आणि अशा प्रकारे गावांचा विकास जर केला तर समृद्ध भारत ही संकल्पना बनायला खूपच कमी काळ लागेल. म्हणजे सर्वांनी एक मनापासून विचार करायला पाहिजे की माझ्या गावामध्ये कोणत्या गोष्टीच्या उणिवा आहेत, कोणत्या गोष्टीच्या त्रुटी आहेत आणि ह्या त्रुटी आपण कशा प्रकारे परिपूर्ण करता येतील याच्याकडे जर त्या सरपंचाने लक्ष जर दिलं आणि गावातील अवास्तव वाद विवाद आणि याच्यातनं अडकता फक्त एकच गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाचं एक टार्गेट जर समोर ठेवलं, मला गावाचा विकास एक विकास पाहिजे. बाकीचे काही सरपंच म्हणजे माझे सरपंच सर्व बंधू तसे आहेत असं माझं म्हणणं नाही, पण जे पण कोणचे बिचारे माझे सरपंच आहेत का त्यांनी या गोष्टी समजून घ्यायला हवेत की गावातील हेवे दावे मदमस्तर आणि एकमेकात भांडणं लावून कायमचं राजकारण करणे ही म्हणजे जुनी संस्कृती जर उखडून टाकली आणि नव्या संस्कृतीकडे जर तुम्ही वळालात आणि विरोधक जरी असेल तरी त्याच्याही गल्लीतलं काम करा, कारण आपल्याला पूर्ण गाव समृद्ध करायचं आहे. म्हणजे मनापासून एकच गोष्ट सांगू इच्छितो की एखाद्या सरपंचाने जर ठरवलं तर तो 1000% नाही 10,000% गावाचा विकास करू शकतो आहे, हेच मी तुम्हाला सांगू शकेल. आणि सर्व सरपंचांना मी आवाहन करतो की कुठेही कोणत्याही प्रकारे कशी कोणतीही मदत लागली, म्हणजे मी तुमच्या सर्वांपेक्षा लहानच आहे, पण कोणतीही मदत लागली आणि कधीही कोणती गरज पडली तर 100% तुम्ही मला विचारू शकतायत. मी तुम्हाला ह्या गोष्टीसाठी मदत पण करायला तयार राहील. आणि आत्ताही मी साहेब तुम्हाला सांगतो, आत्ताही माझ्या 30-40 गावांमधले सर्व सरपंच ग्रामसेवक माझ्याकडे चौकशीसाठी येतात, तुम्ही कसं काय हे केलं, आणि मी प्रत्येकाला मदत करतो आहे. म्हणजे ग्रामपंचायतीकडे काम कसं घेणं, ग्रामपंचायतीने का काम करावं, म्हणजे ते क्वालिटीवाज काम किंवा एखादं दर्जेदार काम एखादी ग्रामपंचायत करू शकते, मग ग्रामपंचायतीला निधी कसा उपलब्ध करून देणं हे मी खूप सरपंच आणि ग्रामसेवकांनाही आता समजून सांगतो आहे. आणि याच्यातून ते बेनिफिट्स नक्कीच त्यांना होतील. आणि अधिकही नाशिक जिल्ह्यातील कोणत्याही सरपंच किंवा ग्रामसेवकाला कोणताही प्रश्न असेल आणि कोणत्याही योजनेबद्दल कोणतीही माहिती लागत असेल तर मी 100% मदत करायला तयार आहे. नक्कीच आपण बघतोय की हे सरपंच आपले सरपंच म्हणून कार्यदक्ष व कार्यक्षमता अतिशय बळकट आणि तसेच एक अभ्यास व्यक्तिमत्व म्हणून ते ह्या ग्रामपंचायतीला हाताळत आहे. नक्कीच त्यांच्या ह्या भावी गावच्या कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देऊ आणि आपण इथे थांबू. कॅमेरामन अक्षय ढाकणेसह मी शुभम मोडके पाटील, बिग टाइम्स, नाशिक.